नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अर्जुनने आता पोलिसांच्या मदतीने सुमनला तर सोडून घेतलंच आहे, पण सुमनने असं काही सत्य सांगितलंय ज्यामुळे प्रिया आणि नागराजच्या पापांचा घडा भरला आहे. सुमनने सांगितलेल्या सत्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची तर जमीन सरकलीच आहे. पण रविराजला कळलं आहे की सायलीच आपली खरी तन्वी आहे आणि ते स्वतः रविराजांना नागराजने सांगितलं आहे. ज्या वेळेला सुमन नागराजचं सगळं काही सत्य रविराज यांना सांगते त्यावेळेला नागराजला तर जेल होतेच, पण नागराज ठरवतो की या प्रियाला मी असं सोडणार नाही, तिला सुद्धा जेलची हवा खावीच लागेल. त्यामुळे नागराज सगळं काही सत्य रविराज यांना सांगून टाकतो. नागराज सांगतो की प्रिया ही खरी तन्वी नसून सायलीच खरी तन्वी आहे. हे सत्य ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतं ते आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये पाहिलंच आहे की अर्जुनला सावंतांचा फोन येतो आणि सावंत सांगतात की सुमनचं लास्ट लोकेशन हे सापडलं आहे. हायवे जवळच्या एक आतल्या रोडमध्ये सुमनचं लोकेशन दाखवते. नागराज लपून सगळं काही अर्जुनचं बोलणं ऐकत असतो. नागराज हा खूपच घाबरलेला असतो. नागराज विचार करतो आणि म्हणतो, आता सुमनचं लास्ट लोकेशन सापडलं आहे म्हणजे महिपत आणि सुमनला मी कुठे लपून ठेवलंय ते सुद्धा यांना भेटतील. आता मला काही करून इथून निसटायला हवं. नागराज आता तिथून निघालेला असतो. तेव्हा आता अर्जुन, सायली, पोलिसांची संपूर्ण टीम सुमनला शोधण्यासाठी निघालेली असते. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की नागराज भाऊजी बराच वेळ झाला कुठेच दिसत नाहीयेत, ते कुठे गेले असतील. त्यावर लगेच प्रताप म्हणतो की तो कुठेच जाईल, तो इथेच असेल कुठेतरी. रविराज आता नागराजला आवाज देत असतात. नागराज नागराज म्हणत असतात, पण नागराज काही कुठेच दिसत नाही. रविराज मात्र आता खूपच संतापलेले असतात, कारण त्यांनी नागराजला सांगितलं होतं की तो आता इथून कुठेच जायचं नाही. नागराज आता तिथे नसल्यामुळे रविराज आता जोर जोरात ओरडत असतात की नागराज कुठेस तू. तेवढे तिथे विमल येते आणि म्हणते, मी आताच थोड्या वेळापूर्वी त्यांना घरातून बाहेर जाताना पाहिलं. त्यावर रविराज म्हणतात की मी याला सांगितलं होतं की घरातून बाहेर पडू नको मला न सांगता, तरी सुद्धा हा घरातून बाहेर पडला. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की रविराज काका, माझा पूर्ण संशय हा नागराज काकावरतीच आहे. मला वाटते की आता आपल्याला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला आणि सुमन काकूंचं लोकेशन समजलंय हे त्याला कळालं असणार आणि म्हणूनच त्यांनी इथून लगेच पळ काढलाय. आता अर्जुन आणि रविराज यांचा पूर्ण संशय हा नागराजवरती आलेला आहे. या सगळ्यामध्ये खरं तर नागराजचाच हात असणार आहे एवढं मात्र नक्की. नागराज आता महिपतच्या गॅरेजवरती आलेला आहे, पण एकाच वेळेला सुमनला आणि महिपतला शिफ्ट करायचं आहे, पण ते एकट्या नागराजला शक्य नाहीये. नागराज ज्या वेळेला प्रियाला फोन करतो त्यावेळेला प्रिया म्हणत असते की काय झालं, कशासाठी फोन केलाय. प्रियाला आता पूर्णपणे खात्री असते की त्याने नक्कीच याच कामासाठी आपल्याला फोन केला असणार आहे. तर नागराज म्हणत असतो की मी जे काही सांगतोय ना ते नीट ऐक, आताच्या आता बाहेर निघून ये, मला तुझी खूप गरज आहे. प्रिया म्हणते, कशासाठी, महिपतला आणि सुमनला कुठे हलवायचंय का. त्यावर नागराज म्हणत असतो की ए बाई, आता भाव खाऊ नकोस. अगं मी तुला सांगतो की महिपत आणि सुमनला कुठे लपून ठेवलंय. आताच्या आता त्या दोघांना तिथून हलवणं जास्त गरजेचं आहे, कारण दादांना आणि अर्जुनला त्यांचं लोकेशन सापडलं आहे. ते तिथे पोहोचायच्या आता आपल्याला पोहोचायला हवं. आता प्रियाला सुद्धा भीती वाटत असते की एकदा का महिपत आणि सुमन अर्जुन सायलीच्या हाती लागले तर यांचं भांडं फुटणार आहे. त्याच्यामुळे ती आता नागराजला मदत करायला तयार झालीये. त्यावर प्रिया म्हणते की हो मी निघते, पण या गोष्टी तुम्ही मला आधीच सांगितल्या असत्या ना तर ही वेळ तुमच्यावर आलीच नसती. तर नागराज म्हणतो की आता तुझं लेक्चर बंद कर आणि आता लगेच तिथून निघ, काही झालं तरी आपल्याला त्यांना हलवायला हवं. आता प्रिया सुद्धा घरातून निघाली आहे. प्रिया आता सगळी तयारी करून घरातून बाहेर पडत असते. त्याच वेळेला तिला पूर्णाजी पाहते आणि पूर्णाजी विचार करत म्हणत असते की ही एवढ्या गडबडीमध्ये कुठे बाहेर चाललीये. पूर्णाजी प्रिया जवळ येते आणि प्रियाला म्हणते की तन्वी थांब, कुठे चालली आहेस तू आता. तर तन्वी मनात म्हणत असते की या म्हातारीची कटकट आहेच. तर प्रिया म्हणत असते की मी कामासाठी बाहेर चालले. त्यावरती पूर्णाजी म्हणत असतात की कोणतं काम, कोणत्या कामासाठी तू बाहेर चालली आहेस. त्यावर प्रिया म्हणते की बाहेर जाणाऱ्या माणसांना, कामासाठी बाहेर जाणाऱ्या माणसांना कधी अडवू नये आणि विचारू सुद्धा नाही. पूर्णाजी तूच शिकवलेस ना ग या सगळ्यांना आणि तूच विचारतेस का. अगं मी कामासाठी बाहेर चाललीये
आणि कामाला जाताना असं विचारायचं नसतं ना, मग तू मला का विचारतीयस? तर पूर्ण आजी लगेच म्हणते की काय आहे ना, तू बाहेरची कामं न केलेलीच बरी. तर प्रिया म्हणत असते की मला खूप महत्वाचं काम आहे, मला बाहेर जायलाच हवं. तर पूर्ण आजी म्हणत असते की तुझं किती महत्वाचं काम असलं तरी तू आता घरातून बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही. आणि पूर्णाची आता प्रियाला घरातून बाहेर काही पडू देत नाही. तर प्रिया आता म्हणत असते की जर का मी इथे गेले नाही तर नागोबा एकट्याने त्या दोघांना कसं शिफ्ट करेल, आणि जर का महिपत पोलिसांच्या हाती लागला तर काय आपलं काही खरं नाही. प्रिया मात्र पूर्णाजींचं काहीच ऐकत नाही. पूर्णाजी आता अश्विनला आवाज देते, त्यामुळे प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रियाला बाहेर जाताच येत नाही. इकडे अर्जुन, सायली आणि पोलिसांची अख्खी टीम सुमनचं जे काही लोकेशन सापडलं आहे त्या लोकेशनवरती पोहोचले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर आजूबाजूच्या आवारामध्ये काहीच नसतं, पण तिथे गॅरेज त्यांना दिसलेलं आहे. तर सायली म्हणत असते की ते आजूबाजूला तर काहीच नाहीये, फक्त हे गॅरेज दिसतंय, याच्यामध्ये काही असेल का? पण सुमन काकू इकडे या 8 रस्त्याला कशासाठी आल्या होत्या? इकडे तर काहीच दिसत नाहीये. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की तुम्ही या साईटला शोधा, मी या साईटला जातो. आणि बाकीच्या टीमला ते दुसऱ्या साईटने शोधायला पाठवत असतात. आता या सगळ्यांनी सगळ्या बाजू वाटून घेतलेली असतात की कोणी कुठे शोधायचं, आणि सगळ्यांची शोधाशोध चालू असते. त्याच वेळेला गॅरेजच्या आतल्या साईटने आवाज येतो. आता गॅरेज बाहेरून लॉक असल्यामुळे आतमध्ये कोणी असेल याची कोणाला शंकाच नसते. आता हे सगळेच जण इकडे तिकडे पाहत असतात. त्याच वेळेला आतल्या साईडने ओरडण्याचा आवाज येतो. तो ओरडत असतो म्हणजे महिपत. आता महिपतला कुठेतरी चाहूल लागलेली आहे की बाहेरून कुणीतरी आलेलं आहे. त्याच्यामुळे महिपतने आता आतमध्ये येऊन आरडाओरडा करायला सुरुवात केलेली असते. आणि त्यासोबतच नागराज सुद्धा आता तिथे आलेला असतो. नागराजला काही करून लवकरात लवकर त्या दोघांना तिथून हलवायचं असतं. प्रियाची वाट बघून शेवटी प्रिया तिथेच आली नाहीये, म्हणजे पूर्ण आजीने तिला काही येऊ दिलं नाहीये. शेवटी आता नागराजचा नाईलाज असतो आणि तो म्हणतो की काही झालं तरी सुमनला आता इथून हलवायलाच हवं. आता तो सुमनला इथून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मात्र महिपत जोर जोरात ओरडायला लागलेला आहे. नागराज मात्र प्रचंड घाबरला आहे, कारण त्याला माहिती झालं आहे की बाहेर पोलीस पण आलेत आणि अर्जुन, सायली सुद्धा आले आहेत. आता आपलं काही खरं नाहीये. त्यामुळे नागराज महिपतचं तोंड दाबतो आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबतो. आता इकडे सुमन सुद्धा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते आणि या आवाजामुळे सगळ्यांचं लक्ष त्या साईटला जातं. आता अर्जुन म्हणतो की या साईटने आवाज येतोय म्हणजे इथेच कोणीतरी आहे. आता अर्जुन, सायली गॅरेजच्या मागच्या बाजूने येतात आणि त्यावेळेला त्यांना जी काही गोष्ट दिसलेली आहे त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना लगेच आवाज देतो आणि ज्या वेळेला इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात तेव्हा अर्जुन, सायली आतमध्ये बघतात की नागराज हा सुमनला जबरदस्तीने सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो तिला तिथून घेऊन चाललेला आहे. आणि एवढंच नाही तर आता सुमन सोबत नागराजने त्या गॅरेजमध्ये महिपतला सुद्धा किडनॅप करून ठेवलेला आहे. आता मात्र नागराजचा पूर्णपणे खेळ संपलेला आहे. नागराजला सुमनला बांधून ठेवताना पोलिसांनी आणि अर्जुन, सायलीने पाहिलेलं आहे. आणि यासोबतच महिपतला बघून सुद्धा अर्जुन, सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे इतके दिवस झाले महिपत गायब आहे, त्याला दुसरं तिसरं कोणी नाही तर नागराजनेच किडनॅप करून ठेवलेलं आहे. आणि सोबतच त्याने सुमनला सुद्धा बांधून ठेवलेलं आहे. नागराज तिथलाच एक सुरा घेतो आणि त्याला कळतं की आपल्याला पोलिसांनी आणि अर्जुन, सायलीने पाहिलेलं आहे. मग आता आपलं काही खरं नाही, आपल्याला हे काही आता सोडणार नाहीयेत. नागराज लगेच तिथला सुरा घेतो आणि सुमनच्या मानेवर ठेवतो आणि म्हणतो, खबरदार जर का कोणी पुढे आलं तर मी हा सुरा हिच्या मानेवर चालवेल. आता इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या पूर्ण टीमला अलर्ट करतात आणि नागराजला म्हणतात की तो सुरा आधी खाली ठेव, आम्ही तुला काहीच करणार नाही, त्यांना काही झालं नाही पाहिजे. त्याच वेळेला साईटला बसलेला महिपत हा जोर जोरात हसत असतो, कारण आता महिपतला सुद्धा कळून चुकलेलं असतं की नागराज काही त्याला सोडणार नाहीये आणि आपली काही इथून सुटका होणार नाहीये. आता मात्र नागराजचा खेळ संपलेला आहे. त्यामुळे महिपत जोर जोरात नागराजवरती हसू लागतो. याच गोष्टीवर नागराज महिपतवरती चिडतो आणि महिपतला म्हणतो, तू आधी आवाज बंद कर, नाही तर सगळ्यात आधी तुझाच आवाज बंद करेल. आणि ज्या वेळेला नागराज आता महिपतवरती धावून जातो त्याच वेळेला इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन दोघं सुद्धा आतमध्ये येतात आणि नागराजला पकडतात. आता इकडे पोलिसांची संपूर्ण टीम आतमध्ये येते. नागराज आणि महिपत या दोघांना सुद्धा पोलिसांनी पकडलं आहे. सायली जाते आणि सुमनला सोडवून घेते.
सुमन मात्र खूपच घाबरलेली असते. सायली आता सुमनला मिठी मारते. अर्जुन सायली सुमनला धीर देत असतात आणि तिला सावरतात. सुमन मात्र खूपच रडत असते. आपल्याच नवऱ्याने आपल्याला इथं असं डांबून ठेवलं, या गोष्टीचं सुमनला मात्र खूपच वाईट वाटत असतं. नागराज महिपतला आणि सुमनला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात, कारण सुमनला नागराजच्या अगेन्स्ट आता पोलीस कंप्लेंट द्यायची असते. तर इकडे सुमन म्हणत असते की अर्जुन, मला तुला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. आता महिपतने सुमनला सगळं काही सांगितलं आहे. नागराजने ज्या काही गोष्टी केल्यात, नागराजची जी काही पापं केलीत, ती सगळी काही महिपतने सुमन समोर वाचली आहेत. आता सुमनने एक एक करून नागराजची सगळी पापं अर्जुन सायली समोर आणली आहेत. तर सायली सुमनला म्हणत असते की सुमन काकू, तुम्ही इथे का आणि कशासाठी आलात? हायवे पासून हा रस्ता एवढ्या आतमध्ये आहे, तुमचं इकडे काय काम होतं आणि तुम्ही इथे कशासाठी आलात एवढ्या रात्री? तर सुमन म्हणत असते की सायली, मी यांच्या मागावरच आले होते. आम्ही जेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये पार्टीसाठी यायला निघालो होतो, तेव्हा ते आलेच नाहीत आणि त्यांच्या मित्राच्या आईचं कारण दिलं की त्यांना बरं नाहीये. तेव्हाच मला संशय आला की हे नक्कीच महिपतला भेटायला जाणार असणार आणि म्हणूनच मी तिकडे पार्टीला न येता दादा वहिनींना पुढे पाठवलं आणि हे नक्की कुठे जातात हे पाहण्यासाठी मी यांच्या मागावरती आले. आणि मी इथे आले, मला इथे आल्यानंतर कळलं की यांनी महिपतला डांबून ठेवलं आहे आणि त्यासाठीच सायली मी तुला फोन सुद्धा केला होता, पण मी तुला काही सांगणार तेवढ्यातच त्यांनी मला पकडलं आणि त्यांनी मला इथे डांबून ठेवलं, मला बांधून ठेवलं. तर सायली म्हणत असते की सुमन काकू, पण तुम्ही एवढी मोठी रिस्क कशासाठी घेतलीत? मी तुम्हाला म्हणाले होते ना, तुमच्या जीवावर बेतेल असं तुम्ही काहीच करणार नाहीयेत. तर सुमन म्हणत असते की मला माझ्या जीवाची पर्वाच नाहीये. हा माणूस खूपच वाईट आहे. याने काय काय केलंय तुला अजून माहिती नाहीये. याने त्या महिपतला इथे डांबून ठेवलं. का डांबून ठेवलं तुला माहितीये का? कारण 22 वर्षापूर्वी झालेला अपघात आणि महिपतला सुपारी देणारा माणूस हा दुसरा तिसरा कोणी नाही तर आमचे हे आहेत. यांनीच हे सगळं काही केले. म्हणजे दादा वहिनींना मारण्याची सुपारी सुद्धा यांनीच दिली होती. सुमनच्या तोंडातून एवढं मोठं सत्य ऐकल्यानंतर अर्जुन सायली आता पूर्णपणे हादरून गेले. म्हणजे 22 वर्षापासून नागराज हा रविराजाच्या पूर्ण फॅमिलीच्या जीवावर उठला आहे, त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळे ठेवून आहे. ही गोष्ट इतक्या दिवसात कुणाच्याही लक्षात आली नाही आणि 22 वर्षापूर्वी झालेला अपघात हा सुद्धा त्यांनीच घडवून आणलाय. ही गोष्ट कळताच आता सगळेच जण हादरून गेलेत. इकडे आता पोलिसांनी नागराजला अटक तर केली आहे, पण नागराजला अटक केल्यानंतर आता आणखीन एक सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, ते म्हणजे प्रियाचं. प्रिया ही खरी तन्वी नसून खोटी तन्वी बनून आलेली आहे. हे सुद्धा नागराजने सगळ्यांसमोर त्याची कबुली दिली आहे. ज्या वेळेला पोलिसांनी नागराजला रिमांड मध्ये घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला स्वतः रविराज नागराजला भेटायला आलेले आहेत, त्याच वेळेला नागराजने आता सगळ्या गोष्टींची कबुली दिली आहे. म्हणजे 22 वर्षापूर्वी झालेला अपघात, त्यानंतर मधुभाऊंवर झालेला हल्ला, त्याच्यानंतर प्रतिमाच्या फेक बॉडीचं प्रकरण आणि एवढंच नाही तर घरात खोटी तन्वी आणण्याच्या मागे सुद्धा नागराज स्वतः आहे आणि घरामध्ये जी काही तन्वी म्हणून वावरतीये ती खरी तन्वी नसण्याचं नागराजने स्वतः कबूल केलेलं आहे आणि सत्य सगळ्यांना कळलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.